महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर भविष्यात या एकत्रित निवडणुका लढतील का असा प्रश्न कालपासून उपस्थित केला जात होता। मात्र आता या प्रश्नाला एका निर्णयाने फुल स्टॉप मिळालाय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढवाव्यात याबाबत राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवलाय। ही माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात मजबूत पकड असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीला 12 जिल्हा परिषद पंचायत समितीत किती यश मिळू शकतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज बारामतीत शरद पवारांची भेट घेतली। यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे लढवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो। आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित होतो। ज्या पद्धतीने महानगरपालिकेला आम्ही एकत्रितपणे सामोरे गेलो त्याच पद्धतीने पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही शरद पवार यांच्याकडे आलो होतो, असे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी म्हटलंय। शिंदे म्हणाले, आम्ही जिथे शक्य आहे तिथे एकत्रितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहोत, मात्र काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढावे असे वाटल्यास तशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा झाली आहे। महापालिका निवडणूक निकालासंदर्भात बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या संदर्भात जो कौल जनतेने दिलेला असतो तो मान्य करावा लागतो। आम्ही तो कौल मान्य केला आहे, म्हणून आगामी निवडणुकांमध्ये ज्या ग्रामीण भागात आहेत, शहरी भागातील कल आणि ग्रामीण भागातील कल, ग्रामीण भागात शरद पवार यांच्या विचारातून पक्ष मजबूतीने उभा आहे, त्या पद्धतीने मतांचे विभाजन होऊ नये यासाठी कशा पद्धतीने ग्रामीण भागात निवडणुकीला सामोरे जायचे त्याचा कल वेगळा असेल असं शिंदेंनी सांगितलं। शिंदेंनी आज घेतलेल्या भेटीकडे आगामी राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं जाते। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार अशा चर्चा सुरू आहेत। त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, आज विलीनीकरणाचा काही विषय नव्हता, एकत्रितपणे निवडणूक लढवण्यासंदर्भात निर्णय झालाय, त्याची परवानगी मागण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिथे शक्य होईल तिथे एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात अजून काय काय घडणार हे पाहावं लागणार आहे। तिकडे एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय, तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर बोलताना म्हटलं की आपला महापौर व्हायला पाहिजे, देवाच्या मनात असेल तर होईल पण, असं म्हणून त्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे। बाकी दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।